जय हिंद मित्रांनो, आर एस महाराष्ट्र डी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, पोलीस भरती संबंधात पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बघा मित्रांनो, नियुक्ती सूचना क्रमांक 23 बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 जी आहे मित्रांनो, त्या संबंधात ही अपडेट आहे मित्रांनो। तर संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल बटन नक्की ऑन करा, त्यामुळे असेच येणाऱ्या पोलीस भरती संबंधात नवीन व्हिडिओची अपडेट जे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 ची अपडेट आहे मित्रांनो। 2021 ची जी भरती होती त्यामध्ये जी अपडेट आहे मित्रांनो, बघा विषय मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत बघा इथं संदर्भ दिलेला आहे। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकरता। तर बघा मित्रांनो, तुमच्याकरता महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे। मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 च्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांची निवड विविध कारणांनी रद्द झाल्याने बघा मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 ची सगळ्यात मोठी भरती निघाली होती मित्रांनो। त्यामध्ये बघा निवड झालेले उमेदवार आहेत त्यांची काही कारणांनी जी आहे त्यांची उमेदवाराची निवड जी आहे रद्द झाली आहे। त्यामुळे मित्रांनो जागा रिक्त आहे, त्यामुळे मित्रांनो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जी आहे यामध्ये संधी देण्यात आलेली आहे। तर बघा यामध्ये दिलेलीच आहे, झाल्याने त्यांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवार घेण्यात आले असून त्यांची कागदपत्र पडताळणी दिनांक 24/6/2024 ते 26/6/2024 रोजी जी आहे ते घेण्यात आली होती मित्रांनो। त्यानंतर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 प्रक्रियेतील अंतिम प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झालेल्या खालील नमूद यादीतील 89 उमेदवारांची बघा खूप सारे उमेदवार मित्रांनो प्रतीक्षा यादीमधील 89 उमेदवारांची समांतर आरक्षणातील प्रमाणपत्रे पडताळणी झाली असल्याने तसेच चारित्र्य पडताळणी होऊन नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना जी आहे वैद्यकीय चाचणीसह नियुक्ती आदेश 30/9/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता पोलीस शल्य चिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायखळा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी जाण्याच्या तयारीसह उमेदवारांनी हजर राहायचे। तर मित्रांनो बघा, तुमची बघा जी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली आणि त्यांची चारित्र्य पडताळणी होऊन जे हे उमेदवार जे नियुक्तीसाठी पात्र झाले त्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी तुमची मेडिकल होणार आहे आणि सोबतच तुम्हाला बघा यामध्ये नियुक्ती आदेश सुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो 30 सप्टेंबर 2024 ला। तर तुम्हाला 9:30 वाजता जे आहे दिलेल्या पत्त्यावरती आहे तुम्हाला हजर राहायचं आहे मित्रांनो। तुमची मेडिकल होईल, त्यानंतर तुम्हाला लगेच नियुक्ती आदेश देण्यात येईल आणि तुम्हाला प्रशिक्षणाच्या तयारीसह मित्रांनो तुम्हाला तिथे जायचे आहे। तर आणखी तुम्हाला खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। तुमचे जर कोणी मित्र असतील ज्यांची यामध्ये निवड झाली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर बघा मित्रांनो, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जे खूप आनंदाची बातमी आहे, तुमची निवड झालेली आहे मित्रांनो। बघा तुमची मेडिकल साठी तुम्हाला बघा 30 तारखेला बोलावलेलं आहे। तर बघा मित्रांनो, सदर वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरल्यानंतरच त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील, त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणात जाण्याच्या सर्व तयारीनिशी जी आहे ते हजर राहायचे। सदर उमेदवार हा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्यास स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांच्या अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि मित्रांनो त्या जागी बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचं जे नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल। तर मित्रांनो, आता जी 89 उमेदवार आहेत त्यात जर या काही कारणामुळे जर यामध्ये जर गैरहजर राहिले तर मित्रांनो प्रतीक्षा यादीतील आणखी जे उमेदवार आहेत त्यांची जे यांना संधी देण्यात येणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, कोणीही गैरहजर राहू नका, अतिशय तुम्हाला महत्वाची संधी जी आहे तुमच्याकरता आलेली आहे, अतिशय गोल्डन चान्स आहे मित्रांनो। तर बघा तुमच्या 30 तारखेला जे आहे मेडिकल आणि सोबतच नियुक्ती आदेश तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो। तुमच्याकरता खाली इथं बघा माहिती दिलेली आहे। तर बघा, नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणायच्या आवश्यक बाबी यामध्ये बघा तुम्हाला नियुक्ती पत्र देणार आहे, त्यावर तुम्हाला सोबत कोणकोणते डॉक्युमेंट यामध्ये घेऊन जायचे आहे ते संपूर्ण माहिती बघा यामध्ये दिलेली आहे। तर बघा तुम्ही मित्रांनो, भरती ओळखपत्र तुम्हाला मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्ही घेऊन जायचे आहे। 4 पासपोर्ट साईज फोटो आहेत, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, दैनिक रोजच्या वस्तू प्रशिक्षणासाठी तयारी न चुकता हजर राहायचे आहे मित्रांनो। त्यामुळे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत। त्यानंतर बघा असे संपूर्ण तुम्ही माहिती जी आहे ते वाचून घ्या मित्रांनो। ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। सोबतच तुम्हाला नियमित वापरण्यास लागणारे कपडे वगैरे जे आहेत तुम्हाला हे सर्व जे साहित्य आहे ते घेऊन जायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्याकरता इथं सूचना इथे दिलेली आहे, विशेष सूचना या सर्व वाचून घ्या मित्रांनो।
तर बघा फायनली तुमच्याकरता बघा ही यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 वैद्यकीय तपासण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि सोबतच तुम्हाला नियुक्ती आदेश सुद्धा देण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो ओपनच्या बघा यामध्ये तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचे बघा मित्रांनो टोटल 41 उमेदवारांची यामध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर EWS चे उमेदवार आहेत, OBC चे उमेदवार आहेत मित्रांनो, SC चे उमेदवार आहेत, त्यानंतर ST कॅटेगरीचे सुद्धा उमेदवार आहेत. टोटल असे 89 उमेदवारांची यामध्ये जी यादी प्रसिद्ध झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्याकरता मित्रांनो. तर ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की कळवा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.